नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण इंटिग्रेशन या टॉपिक मधला पॉइंट आपण बघितलेला आहे. इंटिग्रेशन बाय मेथड ऑफ सबस्टिट्यूशन, त्यावरचे फॉर्म्युले आणि त्याच्यावरचे आधारित एक्झाम्पल्स आपण त्या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. तर नेक्स्ट पॉइंट आपण चालू करतो आज, तो म्हणजे स्पेशल इंटिग्रल. टेक्स्टबुकमध्ये स्पेशल इंटिग्रल हा जरी पॉईंट टाकला असला तरी सुद्धा या पॉईंटचे आपण 2 पार्ट करणार आहोत, समजण्यासाठी आणि फॉर्म्युले लक्षात ठेवण्यासाठी सोपं व्हावं यासाठी. तर पहिला पार्ट कोणता आपण त्याचा तयार करणार आहोत, तर इंटिग्रेशन ऑफ अल्जेब्राइक रॅशनल फंक्शन. इंटिग्रेशन ऑफ अल्जेब्राइक रॅशनल फंक्शन्स. आणि दुसरा पार्ट त्याचा पाडणार आहोत इंटिग्रेशन्स ऑफ अल्जेब्राइक इरॅशनल फंक्शन. मग या रॅशनल फंक्शन मध्ये आपण एकूण 8 ते 9 पॉइंट बघणार आहोत वन बाय वन. मग इंटिग्रेशन्स ऑफ अल्जेब्राइक रॅशनल फंक्शन. सुरुवातीला रॅशनल फंक्शन म्हणजे काय ते आधी बघूया, की ज्या फंक्शनचा फॉर्म कसा असेल, पी ऑफ एक्स अपॉन क्यू ऑफ एक्स, where q of x is not equal to 0, this is known as the rational function. मग या रॅशनल फंक्शनचे आपण या ठिकाणी इंटिग्रेशन काढणार आहोत. त्यापैकी पहिला टाइप आपण घेणार आहोत तो म्हणजे इंटिग्रेशन ऑफ द टाइप 1 upon a square plus x square, 1 upon a square minus x square and 1 upon x square minus a square. या फॉर्म मध्ये दिलेलं फंक्शन जर असेल तर त्या फॉर्मचं इंटिग्रेशन काढण्याचा हा पहिला टाइप आपण या ठिकाणी बघणार आहोत. आणि हे 3 इंटिग्रेशनचे जे फंक्शन्स आहेत ते फॉर्म्युल्याच्या चार्टमध्ये आपल्याला ऍड करावे लागतात आणि हे फॉर्म्युले विथ प्रूफ आपल्याला अभ्यासाला आहेत. परीक्षेला 3 मार्कासाठी सुद्धा याची प्रूफ विचारू शकतात, एक्झाम्पल म्हणून विचारू शकतात. तिथं एच्या ठिकाणी एक्सच्या ठिकाणी दुसरे फंक्शन्स टाकून त्या फॉर्मचं एक्झाम्पल तयार करून ते विचारू शकतात, किंवा डायरेक्ट हा फॉर्म्युल्याची प्रूफ सुद्धा विचारू शकतात. तर त्याआधी आपण प्रूफ या ठिकाणी बघणार आहोत. कोणती प्रूफ बघणार आहोत लक्षात आलंय? इंटिग्रेशन ऑफ दी अल्जेब्राइक रॅशनल फंक्शन मधला पहिला टाइप, इंटिग्रेशन ऑफ द टाइप 1 upon a square plus x square, 1 upon a square minus x square and 1 upon x square minus a square. मग त्यामधला पहिला रिझल्ट आपण या ठिकाणी मांडूया, की शो दॅट इंटिग्रेशन ऑफ 1 upon a square plus x square into dx is equal to 1 upon a into tan inverse of x upon a plus c. This is the first formula for the function of the form 1 upon a square plus x square. मग या फंक्शनचं इंटिग्रेशन काढताना आपण सबस्टिट्यूशन मेथड वापरणार आहे, की लेट I is equal to दिलेलं इंटिग्रेशन 1 upon a square plus x square into dx. सबस्टिट्यूशन आपण काय घेणार आहोत, तर x is equal to a into tan theta. Substitution x is equal to a into tan theta, which imply dx is equal to a is the constant term, tan theta ची डेरिव्हेटिव्ह sec square theta and into theta ची डेरिव्हेटिव्ह d theta. मग ही x ची आणि dx ची व्हॅल्यू ह्या इंटिग्रेशन I मध्ये पुट केलं तर फंक्शन आपल्याला मिळतंय इंटिग्रेशन ऑफ dx, that is a into sec square theta d theta divided by a square plus a square into tan square theta. छेदामध्ये दोन टर्मची बेरीज आहे, a square कॉमन आहे, कॉमन काढला तर इट इज इक्वल टू I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ अंश आहे तसाच a into sec square theta d theta divided by a square into bracket 1 plus tan square theta, and 1 plus tan square is sec square theta, therefore it is equal to integration of, इथं एक a cancel होतोय, 1 upon a into sec square theta upon sec square theta into d theta. Again here is cancel sec square theta from numerator and denominator. 1 upon a is the constant term,
taking outside from the integration, it is equal to 1 upon a into integration of d theta, or 1 into d theta, and therefore it is equal to 1 upon a into, once the integration with respect to theta is theta, and plus integration constant c. Theta is the substitute term, and putting its value 1 upon a into tan inverse of x upon a प्लस सी. ही व्हॅल्यू कुठून आणली थीटाची? आपण कुणासाठी सबस्टिट्यूशन केलेलं आहे? x इज इक्वल टू tan थीटा, सॉरी x इज इक्वल टू a इंटू tan थीटा आपण सबस्टिट्यूशन केलेलं आहे. therefore tan थीटा इज इक्वल टू x अपॉन a, and therefore थीटा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ x अपॉन a. या ठिकाणी आपण काय केलेलं आहे? रिप्लेस केलेलं आहे. And this is the integration of the function 1 upon a square plus x square into dx, which is equal to 1 upon a into tan inverse of x upon a plus c. हा आहे पहिला फॉर्म्युला इंटिग्रेशन ऑफ अल्जेब्राइक रॅशनल फंक्शन मधला. फॉर्म्युलाच्या चार्ट मध्ये हा फॉर्म्युला ऍड करायचा आहे. नेक्स्ट नंबर 2, इंटिग्रेशन ऑफ 1 upon a square minus x square into dx. तर या फंक्शनचं इंटिग्रेशन हे 2 नंबर आणि 3 नंबरचं x square minus a square या दोन्हींची मेथड सारखीच आहे. तर या फंक्शनचं इंटिग्रेशन काढत असताना आपण वापरणार आहोत इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन ही मेथड वापरणार. पार्शियल फ्रॅक्शन्स ह्याचे पाडणार आहोत. कुणाचे? तर ते जे फंक्शन आहे त्याचे. आपण मानूया, सपोज करूया, कोणते पार्शियल फ्रॅक्शन सपोज करूया. कोणतं फंक्शन आहे? तर 1 अपॉन a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. मग a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर चे फॅक्टर पडतात a मायनस x इंटू a प्लस x. मग आता हे जे फंक्शन आहे 1 अपॉन a मायनस x इंटू a प्लस x, पार्शियल फ्रॅक्शन नुसार छेदामध्ये 2 लिनियर नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर्स आहेत, त्यामुळे आपण पार्शियल फ्रॅक्शन्स त्याचे 2 मानणार. a अपॉन a मायनस x प्लस b अपॉन a प्लस x. याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया. आता ह्याचे आपण हे पार्शियल फ्रॅक्शन्स सपोज केलेले आहेत, पण हे पुट करता येत नाही कारण a आणि b ही जी टर्म आहे त्या कॉन्स्टंट टर्म आहे, त्याच्या व्हॅल्यू आपल्याला काढायला लागते. मग त्याआधी आपण काढूया. therefore 1 upon a minus x into a plus x is equal to cross multiplication a into a plus x plus b into a minus x upon a minus x into a plus x. Here is both denominators from both sides are same, cancel for each other. Therefore 1 is equal to, here is remaining 1 is equal to a into a plus x plus b into a minus x. This is equation number 2. आता या इक्वेशन नंबर 2 मधील a ची आणि b ची आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. मग काय करायचं? तर a ची व्हॅल्यू काढताना b ची टर्म 0 करायची. b ची टर्म 0 म्हणजे b इक्वल टू 0 नाही पुट करायचं. तर b ची व्हॅल्यू 0 करायची, म्हणजेच b ला मल्टिप्लाइड हा जो ब्रॅकेट आहे हा 0 आपल्याला करता येईल. कसा करता येईल? काय आहे ब्रॅकेट? तर a मायनस x आहे. मग a ही कॉन्स्टंट टर्म आहे, ती नाही 0 होणार, तर x ही व्हेरिएबल टर्म आपण 0 करू शकतो. हा ब्रॅकेट 0 करण्यासाठी x च्या ठिकाणी आपण a जर पुट केलं तर a मायनस a इक्वल टू 0 आणि 0 इंटू b 0 कॅन्सल होऊन जाईल टर्म. म्हणजेच a ची व्हॅल्यू काढताना b ची टर्म 0 करायची, b ची व्हॅल्यू काढताना a ची टर्म 0 करायची आहे. मग त्यासाठी आपण पहिल्यांदा पुट x इज इक्वल टू a, x इज इक्वल टू a पुट केलं तर a मायनस a 0, b ची टर्म 0 होऊन जाईल, a ची व्हॅल्यू आपल्याला मिळेल. बघूया काय मिळते ती. x इज इक्वल टू a, डावीकडे उजवीकडे दोन्हीकडे ज्या ज्या ठिकाणी x असेल त्या त्या ठिकाणी a पुट करायचं. therefore 1 इज इक्वल टू a इंटू ब्रॅकेट a प्लस a. पुढची b ची टर्म मांडायची गरज नाही कारण ती ऑलरेडी 0 आपण केलेली आहे. therefore 1 इज इक्वल टू a इंटू ब्रॅकेट 2a. 2a मल्टिप्लाइड आहे. therefore a इज इक्वल टू 1 अपॉन 2a. a ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला? 1 अपॉन 2a. याच पद्धतीने
आपण b ची व्हॅल्यू सुद्धा काढूया. मग b ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला a ची टर्म 0 करावी लागेल. मग a ची टर्म 0 करण्यासाठी म्हणजेच हा ब्रॅकेट 0 करण्यासाठी x इज इक्वल टू किती पुट करावं लागेल? -a. तर a मायनस a 0 होते. 0 इंटू a 0 टर्म कॅन्सल होईल. आपल्याला b ची व्हॅल्यू मिळेल. मग काय मिळते ती व्हॅल्यू? तर पुट x इज इक्वल टू -a 1 इज इक्वल टू b इंटू ब्रॅकेट a मायनस मायनस म्हणजेच प्लस a and again 1 is equal to b into bracket 2a, therefore b is equal to 1 upon 2a. This is the value of b. b ची व्हॅल्यू किती मिळाली? 1 upon 2a. तर a ची व्हॅल्यू पण तीच मिळालेली आहे, b ची व्हॅल्यू पण तीच मिळालेली आहे 1 upon 2a. मग पुट करूया इक्वेशन नंबर 1 मध्ये. आता ह्या ज्या व्हॅल्यू मिळालेल्या आहेत त्या, therefore we get 1 upon a minus x into a plus x is equal to 1 upon 2a divided by a minus x plus 1 upon 2a divided by a plus x. तर अशा प्रकारे ह्या फंक्शनचे दिलेलं जे फंक्शन होतं 1 upon a square minus x square चे आपल्याला दोन पार्शियल फ्रॅक्शन्स या ठिकाणी मिळालेले आहेत. मग आता हे जे पार्शियल फ्रॅक्शन्स आपण मिळवलेले आहेत या टर्मच्या ऐवजी हे पार्शियल फ्रॅक्शन्स आपण इंटिग्रेशन मध्ये त्या फंक्शनच्या ठिकाणी पुट करू शकतो. therefore I is equal to integration of 1 upon a square minus x square into dx is equal to integration of 1 upon 2a upon a minus x plus 1 upon 2a upon a plus x into dx. 1 upon दोन टर्मची बेरीज आहे, इंटिग्रेशन घ्यायचं आहे सेपरेट इंटिग्रेशन. 1 upon 2a दोन्हीकडे कॉमन आहे, कॉमन बाहेर घेऊया. therefore it is equal to 1 upon 2a into integration of 1 upon a minus x into dx plus इंटिग्रेशन ऑफ 1 upon a plus x into dx. स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट कारण या दोन्ही टर्मला 1 upon 2a मल्टिप्लाइड आहे. आता इथे बघा 1 upon a plus x छेदामध्ये जी टर्म आहे a plus x याची डेरिव्हेटिव्ह काय येते? 0 plus 1. कुठं आहे 0 plus 1? अंशात आहे. म्हणजे हा फॉर्म कुठला तयार झाला? f' अपॉन f ऑफ x. मग f' अपॉन f ऑफ x फॉर्मचं इंटिग्रेशन काय येतं? log of mod of f of x. म्हणजे याचे इंटिग्रेशन आपल्याला मिळणार आहे log of mod of a plus x. आता इथे बघूया छेदाची डेरिव्हेटिव्ह काय येते a minus x ची. तर 0 minus 1 म्हणजे -1 पण अंशात किती आहे? +1 आहे. मग ते मायनस आपण ऍडजस्ट करूया, मायनसने मल्टिप्लाइड करूया अंशात छेदाला. आता याचे इंटिग्रेशन आपण लॉग फॉर्म मध्ये लिहू शकतो. therefore it is equal to 1 upon 2a into bracket मायनस साइन हे बाहेरचं आहे तसंच log of mod of a minus x plus log of mod of a plus x स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट c. आता ब्रॅकेट मध्ये दोन लॉग ची काय आहे? ही टर्म लॉग ची प्लस आहे, ही टर्म लॉग ची मायनस आहे, म्हणजे दोन लॉग ची वजाबाकी आहे. मग रूल काय सांगतो? लॉगचा वजाबाकी असेल तर त्यांचा काय घ्या? भागाकार घ्या. त्यानुसार काय येणार आहे? इट इज इक्वल टू 1 upon 2a into log of mod of अंशामध्ये टर्म ही येणार आहे पॉझिटिव्ह टर्म a plus x अपॉन छेदामध्ये येणार आहे a minus x आणि प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट c. तर अशा प्रकारे आपण दोन नंबरचा फॉर्म्युल्याचं इंटिग्रेशन मिळवलेलं आहे. कोणता फॉर्म्युला? इंटिग्रेशन ऑफ 1 upon a square minus x square into dx. या फंक्शनचं इंटिग्रेशन आपल्याला मिळालं 1 upon 2a into log of mod of a plus x upon a minus x plus c. आता तिसऱ्या फॉर्म्युल्याची प्रूफ आपण मिळवूया. तिसरा फॉर्म्युला कोणता राहिला? तर इंटिग्रेशन ऑफ 1 upon x square minus a square into dx. सांगितलं की 2 नंबर आणि 3 नंबरच्या फॉर्म्युल्याची प्रूफ सेम आहे. इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन्स आपण हे सोडवणार आहोत. तर याचे पार्ट्स आधी पडतात, फॅक्टर आधी पडतात x minus a into x plus a. मग आता हे जे फंक्शन आहे 1 upon x minus a into x plus a
हे पार्शियल फ्रॅक्शन मध्ये टाइप नंबर 1 मध्ये बसते, ते आपण पुढच्या त्याच्या टाइप मध्ये बघणार आहोत. तर छेदामध्ये हे जे फॅक्टर्स आहेत हे कसले आहेत, नॉन रिपीटेड आणि लिनियर आहेत, टाइप नंबर 1 मध्ये बसतात. मग त्यानुसार या फंक्शनचे 1/x मायनस a इंटू एक्स प्लस a याचे फॅक्टर पडतात a/x मायनस a प्लस b/x प्लस a. याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया. आता या इक्वेशन नंबर 1 मधली a ची आणि b ची व्हॅल्यू काढूया. डायरेक्ट हे पार्शियल फ्रॅक्शन्स लिहिता येत नाहीत. a ची आणि b ची व्हॅल्यू काढल्यावर मग हे आपण लिहू शकतो. क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया, डावी बाजू आहे तशीच. therefore 1/x minus a into x plus a is equal to a into x plus a plus b into x minus a upon x minus a into x plus a. दोन्हीकडचा छेद सारखा आहे, एकमेकाला कॅन्सल होतोय. therefore 1 is equal to a into x plus a plus b into x minus a. This is equation number 2. आता या इक्वेशन नंबर 2 मधील a आणि b यांची व्हॅल्यू काढण्यासाठी a ची टर्मची व्हॅल्यू काढताना b ची टर्म 0 करायची, b ची व्हॅल्यू काढताना a ची टर्म 0 करायची. मग पहिल्यांदा a ची व्हॅल्यू काढताना x इज इक्वल टू किती पुट करणार की जेणेकरून हा ब्रॅकेट 0 होईल, x इज इक्वल टू a पुट करणार. बघूया काय व्हॅल्यू मिळते. 1 इज इक्वल टू a इंटू ब्रॅकेट a प्लस a that is 2a. therefore a is equal to 1/2a. आता b ची व्हॅल्यू काढताना a ची टर्म 0 किती पुट करावं लागणार आहे, x is equal to minus a. minus a plus a 0 होणार आहे. मग त्यानुसार 1 is equal to b into bracket minus a minus a. x च्या ठिकाणी minus a पुट केलं, हे minus a आहे तसंच. आता minus a minus 2a, पण हे b ला मल्टिप्लाइड आहेत, हे ट्रान्सफर झाल्यावर b is equal to आपल्याला व्हॅल्यू मिळते -1/2a. इथं थोडासा बदल झाला, a is equal to 1/2a आणि b is equal to -1/2a मिळालेली आहे. तर ही a ची आणि b ची व्हॅल्यू ह्या इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट केली तर आपल्याला ह्या दिलेल्या फंक्शनचे पार्शियल फ्रॅक्शन्स मांडता येतील. 1/2a/x minus a प्लस -1/2a अपॉन x प्लस a. मग आता हे जे पार्शियल फ्रॅक्शन्स आहेत मिळवलेले, ते पार्शियल फ्रॅक्शन आपण दिलेल्या फंक्शन मध्ये i च्या ठिकाणी पुट करू शकतो. therefore i is equal to integration of 1/x minus a into x plus a dx is equal to integration of 1/2a upon x minus a plus minus इथं केलं तरी चालेल, 1/2a upon x plus a into dx. इंटिग्रेशन घेऊया. 1/2a कॉमन आहे, कॉन्स्टंट आहे इंटिग्रेशनच्या बाहेर. इंटिग्रेशन सेपरेट घेतलं, 1/x minus a into dx. मायनस साइन आहे, मायनस ऑफ इंटिग्रेशन ऑफ 1/x plus a into dx. स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. मग अशा पद्धतीने f'(x) upon f(x), f'(x) upon f(x) फॉर्म बसतोय, कोणती ऍडजस्टमेंट करायची गरज नाही. त्यानुसार याचं इंटिग्रेशन येणार log of mod of x minus a, याचं इंटिग्रेशन येणार log of mod of x plus a. therefore it is equal to 1/2a into log of mod of x minus a minus log of mod of x plus a प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट c. दोन लॉगची वजाबाकी आहे, डिव्हिजन घेणार आपण रूल नुसार. therefore it is equal to 1/2a into log of mod of x minus a upon x plus a plus integration constant c. This is the formula for integration of 1/(x square minus a square into dx. अशा प्रकारे आपण इंटिग्रेशन ऑफ अल्जेब्राइक रॅशनल फंक्शन मध्ये टाइप नंबर 1 मध्ये 3 फॉर्म्युले मिळवले. पहिला फॉर्म्युला इंटिग्रेशन ऑफ 1/a square plus x square dx is equal to 1/a into tan inverse of x upon a plus c.
दुसरा फॉर्म्युला मिळवला इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर इंटू dx इज इक्वल टू 1 अपॉन 2a इंटू लॉग ऑफ मॉड ऑफ a प्लस x अपॉन a मायनस x प्लस c. आणि तिसरा फॉर्म्युला मिळवला इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर इंटू dx इज इक्वल टू 1 अपॉन 2a इंटू लॉग ऑफ मॉड ऑफ x मायनस a अपॉन x प्लस a प्लस c. या दोन फॉर्म्युल्यामध्ये जम्बलिंग करायचं नाही, व्यवस्थित फॉर्म्युल्याच्या चार्टमध्ये फॉर्म्युले लिहा आणि ते एकमेकाला शेअर करा, एकमेकाला सारखे सांगा, त्याचा रिझल्ट तुमच्या लक्षात राहतील. प्रॅक्टिस जेवढी जास्त कराल तेवढे तुमचे फॉर्म्युले व्यवस्थित लक्षात राहतील आणि एक्झाम्पल कसंही फिरवून विचारलं तरी आपल्याला सोडवता येतील. मग आता हे जे 3 फॉर्म्युले आपण बघितले त्याच्यावर आधारित एक्सरसाइज मध्ये जे एक्झाम्पल्स आहेत ते आपण त्यातले एक्झाम्पल्स काही बघूया. की क्वेश्चन स्ट्रेट फॉरवर्ड असतो, इंटिग्रेट दी फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. कोणत्या मेथडने कोणत्या टाईपने काही दिलेलं नसते, फक्त इंटिग्रेट म्हटलेलं असते. आता पहिलं फंक्शन त्यांनी दिलेलं आहे इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 4x स्क्वेअर मायनस 3 इंटू dx. 1 अपॉन 4x स्क्वेअर मायनस 3, 1 अपॉन दोन टर्म दिसते. ही टर्म आपले जे फॉर्म्युले झाले, कोणते फॉर्म्युले आपण प्रूव्ह केले, 1 अपॉन a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर, 1 अपॉन x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर, 1 अपॉन x स्क्वेअर a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. मग हे तिन्ही फॉर्म्युल्यांचं जर लक्ष देऊन बघितलं तर त्या तिन्ही फॉर्म्युल्यामध्ये ही जी व्हेरिएबल टर्म आहे x स्क्वेअर ह्याला कुठेही कोइफिशियंट नाही. पण आता जे दिलेलं एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये हा x स्क्वेअर ही जी टर्म आहे त्याला हा कोइफिशियंट 4 हा मल्टिप्लाइड आहे. मग आपण डायरेक्ट हा फॉर्म्युले वापरू शकत नाही. मग ते वापरण्यापूर्वी आधी काय करूया, आपण ही जी 4 ही मल्टिप्लाइड टर्म आहे ती तिथून घालूया. घालूया म्हणजे काय, पुसायची नाही, तर ती आपण घालवणार. म्हणजेच कशी करणार, तर छेदामधून ती कॉमन काढणार आणि ती कॉन्स्टंट आहे त्यामुळे ती डायरेक्ट आपण इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊया. 1 अपॉन 4 इंटू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअर मधून आपण 4x स्क्वेअर मधून 4 कॉमन काढले, मायनस आता ह्या 3 मधून सुद्धा 4 कॉमन काढायला लागणार आहेत. कसे येणार मग ते, तर 3 अपॉन 4 इंटू dx. बघा लक्षात आले का. आता ह्या 4 ने पुन्हा ह्या टर्मला जर गुणलं तर आहे तशी हे फंक्शन आपल्याला राहिलं पाहिजे. बघा चेक करून, 4 इंटू एक्स स्क्वेअर 4x स्क्वेअर मायनस मायनस 4 इंटू 3 अपॉन 4, 4 ला 4 कॅन्सल, मायनस 3 आहे तसेच. म्हणजे आपण 4 कॉमन काढताना काय करणार आहोत, 4 ने या छेदाला डिवाइड करणार आहोत थोडक्यामध्ये आणि ते बाहेर 4 कॉमन काढलेले घेतलेले आहे. आता ही 3/4 ही जी टर्म कॉन्स्टंट आहे ही परफेक्ट स्क्वेअर मध्ये मांडूया म्हणजे फॉर्म्युले वापरायला सोपे जातील. therefore it is equal to 1/4 into integration of 1 upon x square minus 3/4 कशी मांडणार परफेक्ट स्क्वेअर मध्ये, तर √3 upon 2 आणि ब्रॅकेट स्क्वेअर. √3 चा स्क्वेअर 3 आणि 2 चा स्क्वेअर 4. अशा प्रकारे आपण इथे या ठिकाणी कुठल्या फॉर्म मध्ये फंक्शन मांडलं, 1 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. 1 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. मग 1 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअरचा इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आताच आपण प्रूव्ह केला. मग त्यानुसार रिझल्ट मांडूया. काय रिझल्ट मिळवलाय आपण, तर इट इज इक्वल टू 1 अपॉन 2a. ए म्हणजे कोणती टर्म, √3/2 इंटू लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर ला x मायनस ए अपॉन x प्लस ए. therefore x minus √3/2 upon x plus √3/2 plus integration constant c. करूया कॅल्क्युलेशन. इथे 2 ला 2 कॅन्सल होते, 4 इंटू √3 राहते. इथे सुद्धा अंशामध्ये 2 टर्मची वजाबाकी आहे, छेदामध्ये 2 टर्मची बेरीज आहे. छेद समान करून जर बेरीज वजाबाकी केली तर अंशाचा छेद होणार 2, छेदाचा छेद सुद्धा 2 होणार. तो एकमेकाला कॅन्सल करून आपल्याला या एक्झाम्पलचं सोल्युशन मांडता येईल. इट इज इक्वल टू 1 अपॉन 4 इंटू √3 इंटू लॉग ऑफ मॉड ऑफ 2x मायनस √3 अपॉन 2x प्लस √3 आणि प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट c.
अशा प्रकारे आपण या टाइपचं पहिलं एक्झाम्पल आपण सोडवलेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे इंटिग्रेशन ऑफ 1/7 प्लस 2x². 1/7 प्लस 2x² इंटू dx. पुन्हा त्याच पद्धतीने आपल्याला जावं लागणार आहे. x² ला कोइफिशियंट इथं 2 आहे, तो घालवण्यासाठी आपण तो कॉमन काढणार, छेदामधून बाहेर येणार 1/2 या फॉर्म मध्ये. इंटिग्रेशन मध्ये टर्म राहणार आहे 1/7/2 प्लस x² इंटू dx. Again write this term in perfect square form. We get it is equal to 1/2 into integration of 1/√7/2 bracket square plus x² into dx. And here we get the form of 1/a² plus x². By using the formula of 1/a² plus x², that is equal to 1/a into tan inverse of x upon a. Here is a is nothing but √7/2 and x is equal to x. Therefore it is equal to 1/2 already आहे तसेच into 1/a. a nothing but √7/2 into tan inverse of x upon √7/2 plus integration constant c. अशा प्रकारे आपण या ठिकाणी 2 नंबरचे एक्झाम्पल सोडवलेलं आहे. आता तिसऱ्या टाइपवरचं एक्झाम्पल घेऊया. Integration of 1/25 minus 9x². Integration of 1/25 minus 9x² into dx. Again here is the coefficient term 9 multiplied to x². Taking outside from this denominator we get 1/9 into integration of 1/25 upon 9 minus x² into dx. Write this term 25/9 in perfect square form. It is equal to 1/9 into integration of 1/5/3 whole bracket square minus x² into dx. And by using formula of 1/a² minus x² of integration, it is equal to 1/2a into log of mod of a plus x upon a minus x. Here is a is nothing but 5/3 and x is equal to x. Therefore it is equal to 1/9 into 1/2a 5/3 into log of mod of 5/3 plus x upon 5/3 minus x plus integration constant c. इथे भाग जातोय 3 3 are 9, 3 2 are 6, 6 5 are 30. It is equal to 1/30 into log of mod of. Here is addition or subtraction form by छेद समान करून आपण यांची ॲडिशन सबट्रॅक्शन केली की हा छेदातला छेद अंशातला छेद एकमेकाला कॅन्सल होईल. आपल्याला टर्म मिळेल 5 plus 3x upon 5 minus 3x plus integration constant c. तर अशा प्रकारे आपण इंटिग्रेशन ऑफ अल्जेब्राइक रॅशनल फंक्शन मध्ये टाइप नंबर 1 चे 3 फॉर्म्युले आणि त्याच्यावर आधारित एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. ठीक आहे, आपण या ठिकाणी थांबूया.